दिवसांनी प्लॅन झालेल्या भिवगड ट्रेकची आता आम्ही सुरुवात करत आहोत। पनवेल गार्डन हॉटेल इथून आम्ही चौघं, भूषण, मी, सचिन आणि विजय, कर्जत भिवगड येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आता आम्ही प्रस्थान केलेलं आहे। चला पुढे लवकरच भेटूया आपण। अतिशय कठीण अशी ही भिवगडला जाणारी नळीची वाट, पण आमचे फार वर्षापासूनचे ट्रेक करणारे मित्र, अगदी हाडाचे ट्रेकर्स म्हणावे असे, अगदी सहजरित्या ही नळीची वाट सर करताना आपल्याला दिसत आहेत। हा आमचा सचिन दाभाडे। कालच रात्री तो 10 वाजता अबुधाबीवरून आला आणि त्याचा आमच्यावरचं प्रेम आणि उत्साह एवढा की आज तो आमच्यासोबत ट्रेकला आपल्याला दिसतोय। हा आहे गौर कामत या गावाच्या दिशेने उभा असलेला भिवगडचा एक टोक। फार सुंदर असं गौर कामत हे गाव आणि त्याच्या बाजूला डौलाने उभा असलेला हा आपला महाराजांचा भिवगड आणि हा आपला महाराजांचा भगवा, ज्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिला आणि ज्यांच्यामुळे आपण आज या गड किल्ल्यांवर सुरक्षितपणे फिरू शकतो असे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भिवगड। आणि एक या गडाची आज छोटीशी सैर आमचा हाडाचे ट्रेकर्स ग्रुप करत आहेत। आपण पाहू शकता धडधाकट आणि असे मजबूत असलेले आमचे हे ट्रेकर्स। हे आहे वडाप गावाकडे कळलेलं थोडंसं आपलं भिवगडचं टोक आणि या टोकाचा मनमुराद आनंद घेताना आमचे ट्रेकर्स। आणि हा मोस्ट फेमस वडापचा वॉटरफॉल, खूप फेमस असा वॉटरफॉल वडापचा। आणि या भिवगड गडाच्या बाजूला स्थित असलेले हे सुंदर असे फार्म हाऊस आपण पाहू शकता। खूप छान असे फार्म हाऊस इकडे बांधलेले आहेत। थोड्या वेळापूर्वीच मी म्हणाला होतो की ज्या मार्गाने आम्ही जात आहोत तिथे फेमस असा वाडाप गावातील धबधबा, त्या दिशेने आम्ही आता पुढे जात आहोत। आपण पाहू शकता फार सुंदर असा हा नजारा। ज्या धबधब्यांसाठी सर्व असुसलेले असतात, आम्ही आज या बुधवारच्या दिवशी वीकडेला आल्यामुळे फार निवांतपणे ह्या धबधब्याचा आनंद आम्ही घेऊ शकतो। आणि त्यासाठीच आम्ही जेव्हा जेव्हा ट्रेक करतो तेव्हा भिवगड गडापासून साधारणतः 1-1.5 तासाचं अंतर कापून आपण वर गेलो जर तिथे गारुआई देवीचं छान असं एक मंदिर आहे। नक्कीच आम्ही पुढचा ट्रेक तिथे प्लॅन करू। पण आपण इथे पाहू शकता की एप्रिल महिन्यात गारुआई देवीचा मोठा पालखी सोहळा तिथे आयोजित होतो आणि पालखी या मार्गातूनच वर जाते। आपली जी खरी संपत्ती आहे त्या गोमातेचं दर्शन या निसर्गरम्य वातावरणात, त्या गोमातेला प्रणाम। गोरक्षा फार महत्त्वाची झालेली आहे। हे आपण पाहू शकता आता आम्ही वडाप धबधब्यावर आलेलो आहोत। फार सुंदर असा हा धबधबा, निसर्गरम्य छान वातावरण। आणि आता आम्ही या धबधब्यातील पाण्याचा आनंद घेणार आहोत।
आता आम्ही वडाप वॉटरफॉल मार्गे भिवगड गड उतरत आहोत. सुंदर असा हा ट्रेक आहे. थोडं ॲडव्हेंचर देखील आहे. आणि आमचे हे ट्रेकर्स सचिन दाभाडे, कालच अबुधाबीवरून त्यांचं रात्री प्रस्थान. आणि आमचे हे लीडर भूषण पाटील, वयाची अट न बाळगता अगदी नवतरुणाप्रमाणे त्यांचा हा ट्रेकचा उत्साह, आपण म्हणतो की अनुभव हा नक्कीच कामी येतो.